नमस्कार। सकाळी उठल्यानंतर आपण तर आपल्या शरीरासाठी व्यायाम तर हा करत असतो, परंतु आपल्या चेहऱ्याच्या स्किनसाठी आपण काय करतो? आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की आपण चेहऱ्याच्या स्किनसाठी काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे, काय चुका टाळले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक करा, कारण तुमच्या एका लाईक मुळे मला मोटिवेशन भेटते आणि काहीतरी नवीन टॉपिक आणण्याची जिद्द निर्माण होते। त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा। आपण आपल्या शरीराची तर काळजी घेतोच, परंतु आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे। आपण कुठल्या पार्टीला जातो, लग्न समारंभाला जातो आणि मेकअप करत असतो। रात्री आपण तसेच येतो, मेकअप तसाच राहतो, काही वेळा आपण धुतो आणि काही वेळा धुत नाही। तर सगळ्यात महत्त्वाचे आहे की सकाळी उठल्यानंतर काय करायचे बघा। सकाळी उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं की आपण बाथरूम मध्ये जायचं, आपला चेहरा थंड पाण्याने पूर्ण धुवायचा। याने काय होत असते बघा, चेहरा आपला एकदम फ्रेश वाटत असते। चेहऱ्यामध्ये एक्स्ट्रॉल प्रोडक्शन आहे ते कंट्रोल करते। चेहऱ्यामध्ये जे आपले कॉस्मेटिक आहे रात्री आपण लावले ते पूर्ण निघून जाते। चेहरा एकदम फ्रेश आणि ताजातवाना होत असतो। त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुणे गरजेचे आहे आणि काय करू नये बघा। सकाळी उठल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर कोणता पण फेस वॉश किंवा तुम्ही साबण वगैरे लावत असाल तर आपल्या चेहऱ्यावर ते लावायचं कधीच लावायचं नाही। सकाळी उठल्यानंतर बघा, पहिल्यांदा थंड पाण्याने चेहरा धुवायचा। हे सगळे साबण फेस वॉश यूज करू नये। टिप नंबर 2, आपली पूर्ण बॉडी हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे, कारण ते आपल्या शरीरासाठी आपल्या चेहऱ्यासाठी चांगले असते। सकाळी उठल्यानंतर बघा, तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता किंवा कोणते पण एक तुम्ही फ्रूट खाऊ शकता। याने आपली बॉडी हायड्रेट राहते। सकाळचे 2 तास आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात, त्यामुळे आपली बॉडी पूर्ण हायड्रेट ठेवणे ही आपली जबाबदारी आहे। टिप नंबर 3, आपला चेहरा आपण सकाळी उठल्यानंतर थंड पाण्यानंतर धुतलाच, त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर अर्धा ते 1 तास काहीच लावायचे नाही बघा। आपल्या चेहऱ्याच्या पूर्ण स्किनला श्वास घेऊन द्यायचा। कधी कधी काय होते बघा, आपण नाईट रुटीन फॉलो करतो, नाईटला चेहऱ्याला काहीतरी लावून आपण झोपतो, सकाळी उठल्यानंतर पण चेहरा धुतो, लगेच आपण सनस्क्रीन लावतो। तर ह्या गोष्टी करायच्या नाहीत। पूर्ण चेहरा थंड पाण्याने धुवायचा, अर्धा ते 1 तास चेहऱ्याला आपल्या काहीच लावायचं नाही। चेहऱ्याच्या स्किनला पूर्ण श्वास घेऊन द्यायचा, स्किन रिलॅक्स होऊन द्यायची। त्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपण थोड्या वेळानंतर काही लावले तरी चालेल किंवा ऑफिसला जाताना 1-2 तासांनी लावले तरी चालेल, परंतु सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा महत्त्वाचं पहिली टिप म्हणजे थंड पाण्याने धुवायचा। दुसरी म्हणजे आपली बॉडी पूर्ण हायड्रेट ठेवायची। तिसरी, आपला चेहरा धुतल्यानंतर अर्धा ते 1 तास काहीच लावायचं नाही, आंघोळ झाल्यानंतर थोड्या वेळाने लावले तरी चालेल। सकाळच्या गडबडीमध्ये काय होत असते, आपल्याला ऑफिस जायचे असते किंवा कुठल्या दुसऱ्या कामाला जायचे असते, तर आपण काय होतो पटपट आंघोळ करतो, चेहरा धुतो, लगेच चेहऱ्यात सनस्क्रीन लावतो आणि बाहेर जातो। तर तसे करायचे नाही, आपल्या पूर्ण स्किनला श्वास घेऊन द्यायचा, स्किन रिलॅक्स होऊन द्यायची। तर ह्या 3 टिप नक्की फॉलो करा। तुम्हाला काय वाटले हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जर तुम्हाला स्किन विषयी किंवा केसांना काय लावावे हे समजत नसेल, त्याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मॅडम ह्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे, तर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करीन। तसेच तुमच्या केसांसाठी कोणता योगा केला पाहिजे हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्यावरती मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक मी इथे दिली आहे, इथे क्लिक करा। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन। तोपर्यंत मी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा। धन्यवाद।